हॅलो एव्हरीवन, दिस इज श्रेयस. चान्स पे डान्सच्या आजच्या ह्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आज आपण एका अशा कलाकाराला भेटणार आहोत जी ग्लोबली सर्टिफाईड आहे एरियल ॲक्ट्समध्ये. फिल्म्स असो, इंटरनॅशनल इव्हेंट्स असो किंवा लाईव्ह शोज असो, या सगळ्यासाठी तिने फक्त परफॉर्म नाही केलं आहे पण कोरिओग्राफसुद्धा केलं आहे. सुष्मिता सेन, सलमान खान, रेमो डिसोजा अशा सगळ्या दिग्गजांबरोबर तिने इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे आणि त्यांना शिकवलं आहे. लेट्स सी who that person is. On that note, आपण आज भेटणार आहोत अदिती ताईला. सो थँक्यू सो मच फॉर कमिंग ऑन द शो. आणि आजच्या ह्या निमित्ताने आपण तुमच्या पूर्ण जर्नी विषयी बोलणार आहोत. सो हाऊ डिड यू स्टार्ट? म्हणजे मी वयाच्या 3-4 वर्षापासून समर्थ व्यायाम मंदिर शिवाजी पार्कला जायला लागले. माझे वडील उदय देशपांडे तिकडचे कार्यवाह आणि प्रमुख प्रशिक्षक आहेत. मी गेली बरीच वर्ष आहेत, म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून आहेत. सो माझा भाऊ तिकडे त्यांच्यावर जायचाच आणि मग भावाबरोबर मी पण जायला लागले. सो बाबा मलखांब क्षेत्रात होते आणि आई इज अ क्लासिकल सिंगर. सो दादा बाबांबरोबर होता, त्यामुळे आईला अशी छोटीशी इच्छा होती मनात की ही तरी माझ्याकडे गाणं शिकायला यावं. पण ॲज अ किड फिरायला आवडतं आपल्याला, खेळायला आवडतं आपल्याला. आणि बाबा आणि दादा खूप म्हणजे मुंबई ते म्हणजे मुंबईच्या बाहेर आम्ही म्हणायचो गल्ली ते दिल्ली सगळीकडे फिरायचे. मला असं वाटायचं मला पण जायचं आहे. आणि तशी माझी जर्नी ॲक्च्युली सुरू झाली. पहिले सुरुवातीला जिम्नॅस्टिक्समध्ये होते आणि माझी कोच मला खूप आवडायची जिम्नॅस्टिक्सची. पण नंतर शी गॉट प्रेग्नेंट. अगदी 9व्या महिन्यापर्यंत तिने शिकवलं, पण देन शी कुड नॉट टीच आफ्टर दॅट. आणि मग मलखांबाची स्पर्धा होती आणि मला बेसिक रोप मलखांब येत होता. तर बाबा म्हणाले की तुला हवं तर प्रॅक्टिस कर. आणि आमचं असं म्हणजे समर्थ व्यायाम मंदिरमध्ये असं आहे की 10वीत झाल्यानंतर कोचिंगला सुरुवात करतात. त्यामुळे मला माझ्या बाबांनी कधीच शिकवलं नाही, पण त्यांच्या स्टुडंटकडनं मी शिकायला लागले. आणि पहिली स्पर्धा खेळले, माझं नशीब चांगलं होतं आणि मी त्याच्यात डिस्ट्रिक्टवरनं स्टेटला सिलेक्ट झाले. आणि मला असं वाटलं वा, म्हणजे मी तर एकदम चॅम्पियनच आहे, मला ह्याच्यातच करायचं. आता मला जिम्नॅस्टिक्स नाही खेळायचं, कारण अगदी 9 वर्षाची वगैरे होते त्यावेळेला, त्याच्यामुळे जिंकलं की आपल्याला आवडतंच. आणि स्टेट्सला गेले आणि माझा फॉल झाला आणि नॅशनलला सिलेक्शन ऑफकोर्स नाही झालं. पण दॅट आय टूक इट ॲज अ चॅलेंज की माझ्या वयाच्याच मुली जर एवढं चांगलं करू शकतात तर डेफिनेटली मीही करू शकेन. आणि मग पुढच्या 1 वर्षात मी एवढी तयार झाले की त्याच्या पुढच्या वर्षीच्या नॅशनलमध्ये माझं सिलेक्शन झालं. सो मला पुढे काय करायचं माहिती नव्हतं. एवढा तो म्हणजे अख्खी जर्नी त्याच्याबद्दल होती माझी लहानपणीपासूनची. आणि मग ऑफकोर्स वयाच्या 21व्या वर्षी मला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आणि त्याच्यानंतर मी शिकवायला सुरुवात केली. म्हणजे आधीपासूनच शिकवत होतो, जशी आमची पद्धत आहे समर्थ व्यायाम मंदिराची की 10वी नंतर तुम्ही शिकवता. आणि बरेच म्हणजे कॉम्पिटिशन खेळलो, युनिव्हर्सिटी लेवल, नॅशनल लेवल, मेयर कप ट्रॉफीज, हे सगळं दॅट वॉज अ ट्रेनिंग प्रोसेस. म्हणजे त्यात मी घडत गेले. त्याच्याबरोबर शिकवण्याची पण मला खूप आवड होती. त्यामुळे अगदी 10वी झाल्या मला एक 4-5 मुलींचा पहिला क्लास दिला. सो त्यांना पण मी ट्रेन करायचे. आणि असं व्हायचं की त्यांना शिकवल्यामुळे माझ्या परफॉर्मन्समध्ये खूप मला फरक वाटायचा की मला शिकायला मिळायचं. सो तशी माझी जर्नी चालत होती. मग त्याच्यानंतर मी असं म्हटलं की आता काय करू. मग माझा भाऊ US ला होता त्यावेळेला आणि माझी वहिनी प्रेग्नेंट होती. मग आई चाललेली 3 महिन्यासाठी तिकडे. तर मग आई म्हणली तू पण चल, कारण बाबांचं तर शेड्यूल माहीत नाही, तुला एकटीला कसं घरी सोड. सो मी म्हटलं मी काय करणार तिकडे आल्यावर. पण व्यायामशाळेत समर्थ व्यायाम मंदिरमध्ये बरेच फॉरेनर्स येतात जे एरियल बॅकग्राऊंडमधले असतात आणि ते म्हणजे मलखांबाला त्यांचं एक्सटेन्शन मानतात त्यांच्या एरियल फील्डचं. सो जसा एरियल सिल्क, एरियल रिंग, ट्रपीज हे इंटरनॅशनल एरियल ॲक्रोबॅटिक फॉर्म्स आहेत, तसंच रोप मलखांब, पोल मलखांब इंडियन एरियल ॲक्रोबॅटिक फॉर्म आहे. सो बाबांकडे ही सगळे फॉरेनर्स यायचे शिकायला. तर त्यांच्याकडनं मी हळूहळू, कारण ते स्वतःचा सिल्क लावून झाडावर इकडे तिकडे लावून प्रॅक्टिस करायचे. मग मी त्यांना मलखांब शिकवायचे, त्यांच्याकडनं एरियल शिकायचे, अशी सुरुवात झाली होती. बट आय नेव्हर थॉट आय विल मेक माय करिअर इन टू इट. पण मग जेव्हा US ला जायचं म्हटलं तेव्हा मी 2-3 जणांना कॉन्टॅक्ट केला की जे येऊन व्यायामशाळेत शिकून गेले होते की मी येते, तुमचं किती लांब आहे, मी येऊन तिकडे करू शकते का, मी काही एक्सचेंज प्रोग्राम करू शकते का, की मलखांबचे वर्कशॉप्स घेईन आणि तुमच्याकडनं सिल्क शिकेन. ते म्हणाले शुअर. मग मी
गेले तिकडे 3 महिने राहिले, शिकले आणि मग येऊन मी माझ्या मलखामाच्या मुलांना शिकवायला सुरुवात केली आणि दॅट आय कुड सी लॉट ऑफ डिफरन्स इन देअर फिटनेस. म्हणजे मलखाम करून सुद्धा एरियल केल्यानंतर अजून जास्ती त्यांच्यात ग्रेस म्हणा, स्ट्रेंथ म्हणा, याच्यात इम्प्रूव्हमेंट दिसायला लागली. सो आय थॉट दिस कॅन बी लाईक अ फिटनेस फॉर्म ऑल्सो. पण बिफोर टीचिंग दिस मला स्वतःला सर्टिफाईड व्हायचं होतं की एवढे वर्ष करून सुद्धा, म्हणजे वयाच्या 5व्या वर्षापासून एरियल फील्डमध्ये असून सुद्धा मला असं वाटतं करणं आणि शिकवणं ह्या दोनमध्ये प्रचंड फरक आहे. तुम्ही स्वतःची बॉडी किती पाहिजे तेवढी रिस्कमध्ये टाकू शकता, पण दुसऱ्याला जेव्हा तुम्ही शिकवता तेव्हा त्याचे पण रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावरती असते. करेक्ट. त्यामुळे ते कसं शिकवायचं, कसं ब्रेकडाऊन करायचं, एखादं डिफिकल्ट ड्रॉप आहे जो तुम्ही वरनं सुटता आणि खाली लँड होता, तर त्याच्यामध्ये रॅप्स किती इम्पॉर्टंट आहेत, त्याला हेल्प कशी केली जाते, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि अनफॉर्च्युनेटली त्या यूट्यूबवरती नाही शिकवत. तुम्हाला ड्रॉप शिकवतात, कसं करायचं रॅप शिकवतात, बट हेल्प कशी करायची, तो एलिमेंट ब्रेकडाऊन करून कसा शिकवायचा हे शिकवलं जात नाही. सो आय रिअली थॉट की मला शिकवायच्या आधी, कोणालाही शिकवायच्या आधी मला स्वतःला माहिती असलं पाहिजे की मी काय शिकवते. सो आय वेंट टू US आणि एरियल आर्ट अमेरिका म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे, त्यात रुबी कॅरन म्हणून तिकडची प्रशिक्षिका आहे, तिच्याकडनं मी प्रॉपर टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम केला एरियल सिल्कचा. अँड आय वॉज द फर्स्ट इंडियन टू बी सर्टिफाईड टू टीच एरियल सिल्क. वाव. आणि मग इकडे मुंबईत आल्यानंतर मी स्वतःचे क्लासेस काढले. फ्लाय हा एरियल आर्ट म्हणून संस्था सुरू केली, जिकडे आम्ही एरियल सिल्क, एरियल रिंग आणि रोप मलखाम, फुल मलखाम असे दोन्ही गोष्टी शिकवतो. आणि म्हणजे माझं नशीब चांगलं होतं, त्यावेळेला कोणीच एरियल फील्डमधलं नव्हतं, त्यामुळे खूप सेलिब्रिटीजनी कॉन्टॅक्ट केला जेव्हा कळलं. आणि द बिगेस्ट सेलिब्रिटी वॉज सुष्मिता सेन. माय फर्स्ट स्टुडंट वॉज सुष्मिता सेन. आणि इट वॉज सच अ ग्रेट प्लेजर टू मीट हर. म्हणजे तिने माझे व्हिडिओज बघितले, मला कॉन्टॅक्ट केला तिच्या पेनी आणि मी गेले तिला भेटायला. आणि सच अ नाईस थिंग. मी संध्याकाळी साधारण एक 6-6:30ला गेले होते तिच्या ऑफिसमध्ये आणि तिने माझे सगळे व्हिडिओज बघितले माझ्यावर बसून. आणि एव्हरी टाईम तिला जे काही आवडायचं ती मिठी मारायची आणि एकदम खूप छान बिहेवियर होतं. म्हणजे एक्सपेक्टेड नव्हतं, कारण मी कधी ह्याच्या आधी सेलिब्रिटीजला भेटले नव्हते. त्याच्यामुळे असं झालेलं की अरे बापरे, असे पण असतात. कारण आपण ऐकतो की रूड असतात किंवा टाईमचे पंक्च्युअल नसतात किंवा एनिथिंग लाईक दॅट, बट दिस वॉज अ कम्प्लीट डिफरंट एक्सपिरियन्स. आणि मग तिने मला म्हटलं मला शिकायचं आहे. म्हटलं ओके, कधी शिकूया? म्हणाली आज. म्हटलं ओके चला. म्हणाली नाही, माझी मुलगी त्यावेळेला अलिसा लहान होती, तर म्हणाली मी माझ्या मुलीला झोपवल्याशिवाय नाही करू शकत. दॅट वॉज अनदर शॉक फॉर मी. म्हणजे अशा हिरोईन झोपवतात पण मुलींना स्वतःच्या म्हणतो त्यांच्या नॅनीज बरोबर शी सेड नाही, आय वॉन्ट टू पुट हर टू स्लीप अँड देन ओनली आय कॅन ट्रेन. आपण रात्री 10 वाजता करूया का? म्हटलं ओके. मग तू कशी येणार असं तिने मला विचारलं. मी म्हटलं की आय हॅव माय कार, मी येईन, ड्राईव्ह करून येईन आणि मग जाईन. म्हणाली नाही, माझा ड्रायव्हर तुझ्याबरोबर आत्ता येईल आमची गाडी घेऊन, तू तुझ्या गाडीत बसून जा, रात्री येताना तू माझ्या ड्रायव्हर बरोबर यायचं, कारण इथून जाताना तुला उशीर होईल, आणि मग माझा ड्रायव्हर तुला क्लास संपल्यावर सोडेल. हाऊ लव्हली. म्हणजे दॅट वॉज लाईक कम्प्लिटली अ डिफरंट एक्सपिरियन्स अँड इट वॉज सो मच फन. आणि मग त्याच्यानंतर आमची जर्नी चालू झाली. नंतर अलिसा पण करते आणि तिला पण आवडतं. सो पण आता सुद्धा अजून सुद्धा तुम्ही सुष्मिताला शिकवता? नाही, आता बिकॉज ऑफ सम हेल्थ इश्यूज देन शी स्टॉप्ड. आणि मग देन इट इज तिच्या आता स्केड्यूल पण असं असल्यामुळे नाही होत. पण त्याच्यानंतर बऱ्याच अपॉर्च्युनिटीज आल्या. म्हणजे लिझा हेडन, पूजा हेगडे, त्याच्यानंतर डेझी शाह, रेस 3मध्ये मी कोरिओग्राफी केली, त्याच्यात पण खूप मजा आली. म्हणजे डेझी कॉन्टॅक्टेड मी सेईंग की मी एक मूवी करते, मला त्याच्यात एरियल करायचं आहे. म्हटलं ये. मग ती जनरल क्लासमध्ये यायची, माझ्या ग्रुप क्लासमध्ये व्यवस्थित, आणि सगळ्यांबरोबर करायची. आणि मग त्याच्यानंतर तिचं असं झालं की आय वॉन्ट यू टू मीट टू माय डिरेक्टर. म्हटलं ओके. मला काही आयडिया नाही की कोण डिरेक्टर आहे, कुठला मूवी आहे. म्हटलं ओके मी येते. तर आम्ही गेलो इकडे आपल्या बँड्राला, जे आय थिंक मेहबूब स्टुडिओजला. सो तिने मला बोलवलं, मी गेले तिकडे. सो मी मेहबूब स्टुडिओला पोचले आणि ती भेटली मला आणि मला म्हणाली चल आपण डायरेक्टरला भेटूया. आणि आम्ही गेलो आणि रेमो डिसूजा वॉज इन फ्रंट ऑफ मी. आय वॉज लाईक काय हे डायरेक्टर आहेत तिचे. दॅट वॉज
one very good big thing again for a dancer. Absolutely. For a person in the film industry. He's really a genuine person आणि gem of a person. So भेटले, was very sweet आणि आमचं ओळख झाली आणि त्याच्यानंतर ते मला घेऊन गेले सलमान खानकडे. व्हॉट इज हॅपनिंग म्हणजे आज काय दिवस काय माझा, मला काही बॅकग्राऊंड नव्हती, पण मला असं आहे की एकही कुठलीही स्टुडंट माझ्या समोर आली की तिला शिकायचंय मी शिकवणार. आय जनरली डोंट आस्क फॉर अ बॅकग्राऊंड की असं मोठी काहीतरी आहे गोष्ट तरच मी करेन. म्हणजे तू जशी बाकीचे स्टुडंट्स आहेत तशीच तू स्टुडंट आहे. इफ आय एम गेटिंग सम अपॉर्च्युनिटी इट्स गुड नाईस, बट आय डोंट लाईक टू रन बिहाइंड इट बेसिकली. सो मग तिकडे गेलो आणि द गुड पार्ट वॉज म्हणजे रेमो सर आय थिंक एक 2-3 महिन्याआधीच त्याच्या समर्थ व्यायाम मंदिरमध्ये आले होते, कारण त्यांना मलखांबावरती मूवी बनवायचा होता. सो तो अजून झाला नाही, पण इन फ्युचर मे बी. तर तेव्हा त्यांच्याशी ओळख झाली होती, तर त्यांना मी ती आठवण करून दिलीत. म्हणजे अरे तू व्यायामशेत किती वेगळी दिसतेस, इकडे जरा छान वेगळी आली, ओळखलं नाही. म्हणजे हो सर. आणि मग त्यांच्याशी ते मला घेऊन गेले की अरे दिस इज अदिती, सलमान सरांना सांगते अदिती हिचे बाबा आणि ही असे मलखांब वगैरे शिकवतात. शिवाजी पार्कला एक अशी कॉर्नरला इन्स्टिट्यूट आहे जिकडे हे काम करतात, खूप छान काम करतात. आणि सर मला वो शिवाजी पार्क में वो साइड में जो छोटा सा है वो उधर. हाँ सर. मैंने प्यार के टाइम पे कार्टविल सीखने आया था उधर. यस सर. सो इट वॉज लाइक अ वन स्मॉल समर्थ मंदिर फॅमिली हॅपेंड राईट देअर. ब्युटिफुल. सो आणि मग त्याच्यानंतर आम्ही लडाखला गेलो, शूट केलं रेस 3चं. I did the choreography for it. त्यात पण मजा यायची. एव्हरी टाइम आफ्टर द रिहर्सल वी यूज्ड टू गो अँड शो अ व्हिडिओ टू सलमान सर अँड इज लाइक की कुछ और करो, कुछ नहीं. ही नेवर सेड वाओ. ओके. एंड मी एंड डेजी वर वेटिंग कि आपके मुंह से एक बार गुड या वाओ सुनना है. बट एट द लास्ट डे ऑफ शूट ही वॉज सो हैप्पी एंड he wanted that best out of us and he know how to get that, you know. Wow, so lovely. So हा जो अख्खा एक्सपिरियन्स आहे त्याच्यामधनं एक व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही कसे घडलात? खूप आपल्याला जसे मला असं वाटतं की वेगवेगळ्या एक्सपिरियन्समधनंच आपण घडत असतो. करेक्ट. सगळ्यात छान एक्सपिरियन्स माझा लहानपणी होता. मी फर्स्ट लंडन ट्रिप होती माझी, इंटरनॅशनल ट्रिप फर्स्ट होती. मी जेव्हा 8वीत होते त्यावेळेला. मी मराठी मीडियममधली स्टुडंट होते, त्यामुळे अजिबात इंग्लिश मला आजूबाजूचं ॲटमॉस्फिअर पण तसंच होतं की घरी पण मराठीत सगळे बोलणारे, व्यायामशाळेत आम्ही सगळे मराठीत बोलतो, त्यामुळे असं कधी इंग्लिशचा संबंध झाला नव्हता बोलण्याचा. समजायचं पण कॉन्फिडन्स पण नव्हता की बोलता येईल असं. आम्ही लंडनला गेलो आणि एका शाळेमध्ये आमचं डेमॉन्स्ट्रेशन झालं आणि त्या डेमॉन्स्ट्रेशन नंतर तिकडची प्रिन्सिपल आली सरांना बाबांना भेटायला आणि ते म्हणाले की आमच्या मुलांना खूप आवडलंय पण त्यांना ट्राय करायला अजून जास्ती आवडेल. तर बाबा म्हणाले वाय नॉट, नक्कीच आपण सगळ्यांना शिकवू. आणि त्यांनी आम्हाला टीचर्स ना, आम्ही एक 10 जणांचा ग्रुप होतो की 2-2 ग्रुप्समध्ये डिवाइड केलं की तुमच्याकडे 5 रोप मलखांब आहेत, तुम्ही शिकवायचं ह्या मुलांना. तर मी त्यांना म्हटलं मी कसं शिकवणार, त्यांची भाषा मला कळत नाही, माझी भाषा त्यांना कळत नाही. करेक्ट. तर आय डोंट नो हाऊ टू टीच. आय वॉज नॉट कॉन्फिडंट ॲट ऑल, बट माय कोच शोड मी द कॉन्फिडन्स की तुला तुझा गेम माहिती आहे, तू प्रयत्न कर, तुझा प्रयत्न केलास तर तुला नक्की जमेल. आणि मी शिकवलं आणि मला ते जमलं. आणि तेव्हा मला असं वाटलं की म्हणजे ह्या एकतर माझ्या गेमनी, माझ्या खेळाने मला एवढ्या परदेशी जायची संधी दिली, एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती परफॉर्म करायची संधी दिली आणि त्यातून शिकवायची संधी दिली. त्यातनं कॉन्फिडन्स डेव्हलप झाला. असं वाटलं की म्हणजे मी बोलायला एवढ्या अननोन माणसांशी पण बोलू शकते, बाहेरच्या देशात जाऊ शकते. सो त्याच्याने एक पर्सनॅलिटी डेव्हलप होत गेली. सो हा जो एक तर मलखांब याच्यावरती मला एक प्रश्न आहे, पण आपण आता एरियल सिल्क बद्दल बोलतोय. तर एरियल सिल्क आपण बघतो की डान्समध्ये एस्पेशली काही वर्षांपासून आपण खूप बघायला लागलो. रियालिटी शोज. इफ आय एम नॉट करेक्ट, आय वॉज जस्ट कमिंग देअर. मेजरली रियालिटी शोज आणि अवॉर्ड फंक्शन्स की तेव्हा व्हॉट डू यू थिंक की काय असं सडनली झालं की आता तो ट्रेंड इथे इंडियामध्ये येत चाललाय, वाढत चाललाय, या इव्होल्युशन बद्दल काय सांगा? सी एव्हरीबडी वॉन्ट्स सम एक्स फॅक्टर. करेक्ट. कुठल्याही डान्स रियालिटी शोमध्ये आम्हाला पण खूप कॉल्स येतात की हमें आपके बच्चे चाहिए एरियल सिल्क के. मतलब पण आपका तो डान्स शो है,
हाँ चलेगा ना, मतलब माई किड्स कांट डांस, दैट्स ओके, वो थोड़ा एरियल कर लेंगे तो अच्छा होगा. मी त्यांना 2-3 एपिसोड दाखवून मग त्यांना बाहेर काढायचंय, पण जस्ट टू गेट दॅट एंटायर थोडं लेवल त्यांच्या शोची वाढवायला त्यांना हा हवा असतो एरियल सिल्क. आणि मला असं वाटतं की आधी सुद्धा एवढा नव्हता, आता हे रियालिटी शोजमुळे जास्ती यायला लागलाय. पण आय डोंट नो की how to portray. It is not a dance form. करेक्ट. It is actually म्हणजे आपल्याकडे पूर्वी माहिती सर्कस होती. बरोबर आहे. हां, सर्कसमध्ये प्राणी असायचे. त्याच्यानंतर प्राण्यांना जेव्हा बंदी आणली गेली तेव्हा एरियल सिल्क हे इनोव्हेट झालं सर्क द सुलेमध्ये. आणि मग ते हळूहळू येत गेलं आपल्या इथे. पण इट इज मेनली अ परफॉर्मिंग आर्ट फॉर्म जो तुम्ही कुठेही वापरू शकतो. म्हणजे आम्ही एका प्लेमध्ये वापरलं, जंगल बुकमध्ये, जिकडे मोगली वरती चढतोय सिल्कवर किंवा मंकीज त्याच्यावर. सो यू कॅन यूज इट इन एनी वे यू वॉन्ट. इट इज नॉट ओनली अ डान्स फॉर्म. सो त्याचा वापर आपल्याला खूप ठिकाणी करता येतो. आणि माझे स्टुडंट जे माझ्याकडे येतात ते कुठल्याही डान्स बॅकग्राऊंडचे नसतात. नाही, मी कोरिओग्राफी केली, खूप रियालिटी शोजमध्ये केली, पण त्यांचं मला एकतर कसं होतं माहिती आहे, इंजुरी चान्सेस आर व्हेरी हाय इफ यू डोंट डू प्रॉपर वॉर्मअप. पण रियालिटी शोजमध्ये उठा, म्हणजे यू आर वेटिंग फॉर युअर चान्स टू कम अँड देन यू जस्ट गेट अप अँड गो अँड परफॉर्म. आणि रात्री 11 वाजता, 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता त्याला काही टाईम नाही आहे. So if you want to do these kind of dance forms or this kind of art forms, you need to respect your own body. Correct. And the technique of it. So त्याच्यामुळे it takes you have to give that much of time, you have to do warm up, you have to do that art form. So fitness forms च्या ठिकाणी जास्ती आम्ही मी सुरुवातीला जेव्हा शिकायला सुरुवात केली किंवा परफॉर्म करायला सुरुवात केली, मला खूप विचित्र कॉल झाले माहिती. म्हणजे we have a party, can you perform and pour wine or champagne from the top? Are you serious? Are you serious? I was like, am I working so hard? Sorry, am I working so hard to do this? असं मला झालं माहिती आहे का. आणि फर्स्ट परफॉर्मन्स आय डिड, इट वॉज इन NCPA. आणि कुठला तरी कंपनीचा ॲन्युअल पार्टी टाईप्स होता. आणि इट वॉज अ बिग, म्हणजे मिका सिंग गाणं गायला आलेला होता. आणि त्यांचा आधी काहीतरी कॉर्पोरेट मीटिंग झाली, ॲन्युअल वॉट एव्हर डिस्कशन्स झालं, अँड देन आफ्टर दॅट वॉज फॉलोड बाय अ पार्टी. अँड वी वर रिअली हाय, म्हणजे अगदी 30 फुटावरनं वगैरे आम्ही परफॉर्म करत होतो, खाली येत होतो. आणि मिका सिंग गातोय, आम्ही नाचतोय, आणि खाली सगळे ड्रंक अँड दे वर डान्सिंग डाऊन अँड वी वर ऑन द टॉप. दे वॉज नो असं काही नाही की ते आम्हाला त्रास देत होतं किंवा आम्ही त्यांच्यामध्ये जात होतो. पण आफ्टर दॅट आय ऑनेस्टली 3 महिने मी सिल्कला हात नाही लावला. बिकॉज 5 वर्षापासून मी मलखांब करते, ॲज आय सेड. मी एवढे परफॉर्मन्स दिले आहेत, बट आय हॅड ऑलवेज परफॉर्म वेअर पीपल आर सिटिंग, watching and appreciating at the end. They are clapping for you, standing ovations or whatever. There was a respect for that art. पण सुरुवातीच्या काळात जेव्हा आपण म्हणतो की फॉरेन कंट्रीमध्ये जेव्हा एरियल सिल्क आला इंडियामध्ये, त्यासाठी तो रिस्पेक्ट नव्हता. त्या आर्ट फॉर्मसाठी तो रिस्पेक्ट जो हवा तो नव्हता. पण आता हळूहळू, आणि थँक्यू टू रियालिटी शोज, त्याच्यामुळे तो रिस्पेक्ट यायला लागलाय त्यांना, एक की हा एक फॉर्म ऑफ डान्स आहे ज्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे. हा असा नाही आहे फॉर्म की तुम्ही वरती लटकत आहात आणि शोपीस सारखे एक आहात. बरोबर आहे. की शॅम्पेन किंवा वाईन किंवा पोर करायला. नो, दिस इज अ हार्ड वर्किंग फॉर्म. म्हणजे तुम्हाला खूप प्रॅक्टिस करायला लागते, तुमची बॉडीची डेव्हलपमेंट करायला लागते, जसं कुठल्याही जिम्नॅस्टिक्ससाठी म्हणा. किंवा इट इज अ प्रोसेस ऑफ बिल्डिंग युअर स्ट्रेंथ, फ्लेक्झिबिलिटी, स्टॅमिना, एन्ड्युरन्स, बॅलन्स. हे सगळं केल्यानंतर तुम्ही हे परफॉर्म करू शकता. इट इज नॉट जस्ट अ शो पीस. करेक्ट. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की इट इज अगेन्स्ट, आपण जे म्हणतो ना, ग्रॅव्हिटी. करेक्ट. त्यामुळे ते त्याच्यासाठी ते तितकंही सोपं नाही. मी कदाचित म्हणेन स्टेजवरती कदाचित डान्स करणं तेवढं सोपं असू शकतं, पण ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट तुम्ही जेव्हा वरती लटकताय आणि परफॉर्म करताय ते तेवढंच डिफिकल्ट आहे. नक्की. या सगळ्या प्रोसेसमध्ये ज्या कधी काही इंजुरीज होतात का, आणि त्या होऊ नये म्हणून काय टेक्निक्स असतील ज्या प्रॉब्ली तुम्ही
स्पेसिफिकली डान्सर्सना सांगू शकता किंवा जे ह्याला परफॉर्मिंग आर्ट म्हणून यूज करतात त्यांना काय सांगाल? सी ऑनेस्टली सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, नेवर टेक युअर बॉडी फॉर ग्रँटेड. म्हणजे मला असं खूप माझे स्वतःचे जे टीचर्स आहेत त्यांना पण मी नेहमी सांगत असते की तुम्ही शिकवताना सुद्धा, म्हणजे परफॉर्मन्स करताना तर वेगळीच लेवल आहे, शिकवताना सुद्धा जेव्हा तुम्ही क्लासमध्ये जाता, तुम्ही समजा एक एलिमेंट करून उतरताय विच इज व्हेरी इझी फॉर यू बिकॉज इफ यू आर यूज टू परफॉर्मिंग फॉर 5 minutes and 6 minutes. सो एक एलिमेंट दाखवणं आणि उतरणं आणि मग मुलांना शिकवणं, पण तरीसुद्धा तुमचं वॉर्मअप, तुमचं त्या मुलांबरोबर करताना वॉर्मअप आणि कूल डाऊन इज इम्पॉर्टंट. तुमचं स्वतःचं ट्रेनिंग इज इम्पॉर्टंट. कारण शिकवताना खूप वेळा असं होतं की अरे बिगिनर्सच आहेत, मी आता ॲडव्हान्स लेवलचं करतोय, बिगिनर लेवलचं मला शिकवणं हे खूप इझी आहे माझ्यासाठी. पण स्वतःचं जर तुम्ही स्वतःच्या बॉडीवर काम नाही केलं, ट्रेन नाही केलं, तर ते कधी निघून जाईल तुम्हालाही कळणार नाही. तुमची स्ट्रेंथ, तुमची फ्लेक्झिबिलिटी, आणि मग 1-2 सेकंद लागतात इंजुरी व्हायला, त्यांना रिकवर व्हायला बरेच दिवस लागतात. तर फर्स्ट थिंग इज रिस्पेक्ट युअर बॉडी आणि कीप ट्रेनिंग. नेवर स्टॉप युअर ओन ट्रेनिंग. आणि सेकंडली देर आर प्रोटोकॉल्स. म्हणजे एरियल करताना बिकॉज तुम्ही एवढ्या हाईटवर न करता, तर इकडे मॅट असली पाहिजे खाली, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही जिकडे दमता तिकडे तुम्ही स्टॉप करायचं. डोंट. खूप स्टुडंट्स माझे असे आहेत की अरे यार मैं पुश करूंगा, मैं और एक बार करूंगा, और एक बार करूंगा, आज करके ही घर जाएंगे. देर इज नो कॉम्पिटिशन कि आज करके ही घर जाएंगे. आज जाओ, कल वापस आओ फ्रेश होके, एंड देन यू डू इट. देन यू विल गेट बेटर रिझल्ट. की यू स्लीप ओव्हर इट. जे काय तुमचं आज नाही जमत, एखाद दिवस नाही होत आपल्याला, घरी जा, आराम कर, दुसऱ्या दिवशी तू जास्ती चांगल्या एनर्जीमध्ये करशील तेव्हा जास्ती चांगलं येईल. सो दीज आर द थिंग्स विच यू नीड टू बी रिअली केअरफुल अबाउट. अँड ऑलवेज देर हॅज टू बी अ ट्रेनर नेक्स्ट टू यू. स्वतःहूनच सगळं करायचं आहे किंवा यूट्यूब बघून करायचं आहे. कारण म्हणजे आय एम नॉट सेईंग इट्स बॅड, इट्स अ गुड प्लॅटफॉर्म टू लर्न, बट इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ अ टीचर. एक गुरु जो आपल्याकडे पूर्वीपासून जी गुरुची पद्धत होती ना, ती महत्त्वाची आणि ती फॉलो करणं गरजेचं आहे. कारण ह्या रिस्की एलिमेंट्स एकदा शिकलात, तुम्ही प्रॅक्टिस केली, मग तुम्हाला तुमचं करायचं असेल तर वाय नॉट, बट जस्ट फॉलो दॅट प्रोसेस. तर हे करताना जसं आपण म्हणालं की यू हॅव टू रिस्पेक्ट युअर बॉडी फर्स्ट अँड युअर बॉडी कीप्स ऑन चेंजिंग. जे कदाचित मी 10 वर्षांपूर्वी फक्त 4 तास झोपून सुद्धा 16 तास काम करायचो, ते आता नाही होत. यु नो, एस्पेशली वेन यू आर एजिंग. हाऊ डज दॅट वर्क? तुम्हाला तुमच्या पूर्ण जर्नीमध्ये असं कधी झालंय का की यु नो यू हॅव अ पर्टिक्युलर बॉडी बट समथिंग हॅपन्ड अँड देन अगेन यू हॅव टू कम बॅक अँड मेंटेन दॅट? एनी ऑफ दीज instances? Yeah, definitely. म्हणजे very close to my heart. I just had a kid because he's 2.5-year-old now. But मी जेव्हा कन्सीव्ह केलं that time I was 54 kgs. And the day I delivered I was 85 kgs. Wow. So एवढा फरक होता माझ्या बॉडीमध्ये. आणि ऑफकोर्स म्हणजे बिईंग अ स्पोर्ट्स पर्सन थ्रू आउट माय लाईफ आय वॉज ऑलवेज ॲट द सेम. म्हणजे मी मला आठवत नाही कधी 54 किंवा 52च्या वर गेले असेल. सो म्हणजे मी 85ला पोचले होते जेव्हा डिलिव्हरी होणार तेव्हा. सो ऑलवेज बिईंग अ स्पोर्ट्स पर्सन माझं वजन कधीच जास्ती नव्हतं. पण जेव्हा वी प्लॅन टू हॅव अ बेबी, मला असं नेहमी वाटायचं की माझ्या बॉडीमध्ये जे चेंजेस होतील, माझं वजन वाढेल डेफिनेटली, त्याच्यामुळे मी माझ्या बेबीला कधी ब्लेम नाही केलं पाहिजे. त्यामुळे आय वॉज व्हेरी हे की करायचं की नाही, हवं आहे की नाही. आय ऑलवेज वॉन्टेड टू बी अ मदर. आय लव्ह किड्स. आणि मी एवढ्या लहान लहान मुलांना शिकवते की माझ्या सगळे पेरेंट्स मला सांगायचे की अरे तू कधी होणार, तुला बाळ कधी होणार. ते वर वेटिंग. All my students, their parents, we have a fly high family, so it's like everybody used to come and ask me कधी आणि द टाइम इट हॅपन ड्युरिंग कोविड. सो त्याच्यामुळे मी एरियल करू शकले नाही. कारण खूप प्रेग्नन्सीमध्ये पण सुरुवातीपासून जर तुम्ही एरियल करत असाल आणि तुम्ही ऑलरेडी युअर देअर, युअर बॉडी इज देअर इन दॅट फील्ड फॉर सो लॉंग, यू कॅन स्टील डू इट टिल सर्टन लिमिट. त्यामुळे मला असं होतं की मी एरियल करणार जेव्हा पण मी प्रेग्नंट होणार, पण ते कोविडमुळे नाही झालं. आणि मला खूप भूक लागायची. प्रेग्नन्सीचे वेगवेगळे स्टेजेस असतात, लोकांना भूक नाही लागत, उलट्या होतात. मला कधीच त्रास झाला नाही. मला इनफॅक्ट मी जेवताना विचार करायचे परत पुढच्या जेव्हा मी काय खाऊ, एवढं खायला मला तेव्हा भूक लागायची. पण डिलिव्हरी नंतर मला असं आलं की माझं हे वजन कमी कसं होणार. मला खूप स्ट्रेस आला होता. आणि लकीली आय नेवर ब्लेम माय बेबी. आय नेवर फेल्ट की त्याच्यामुळे माझं असं झालंय.
पण मला एक डोक्यात होतं की मला परत जायचं आहे ह्या फील्डमध्ये. आणि त्यावेळेला माझ्या नवऱ्याने आणि माझ्या आईने माझी खूप साथ दिली. मेंटली पोस्टपार्टम डिप्रेशन होतं आणि खूप गोष्टी होत्या की कसं, म्हणजे आय डोंट थिंक आय कॅन डू दिस अगेन. पण माय हजबंड अँड माय मॉम यूज टू टेल मी की तू रोज सकाळी तुझी झोप पूर्ण झाली की जायचं जिममध्ये. आम्हाला म्हणजे 1.5 तास तू दिसली नाही पाहिजेस. यू जस्ट गो अँड कम. अँड दॅट कन्सिस्टन्सी हेल्प मी टू गेट बॅक माय बॉडी. म्हणजे 30 किलो कमी नाही झाले अजून, थोडं अजून आहे जास्ती, पण प्रयत्न आहे तो करायचा आणि ते होईल. पण त्याच्यासाठी कन्सिस्टन्सी आणि बिलीव्ह इन युअर सेल्फ की आपण हे करू शकतो. काही कुठलीही गोष्ट इम्पॉसिबल नाही आहे जर तुम्ही प्रयत्न करत राहिलात तर. सो दॅट इज व्हॉट हॅपन्स यु नो की एरियलमध्ये पण आय लाईक परत मी एरियल करायला लागले. आणि आय गेव बॉडीला तेवढा टाइम की अगदी मी आज डिलिव्हरी केली आणि मी लगेच नाही माझं आता झालंच पाहिजे 1-6 महिन्यात किंवा असं. इट टेक्स 2 years फॉर युअर बॉडी टू गेट बॅक टू नॉर्मल. आणि तेवढा वेळ देतो आपण तर ते होतं. सो गिव्ह टाइम टू युअर सेल्फ, गिव्ह टाइम, बी कन्सिस्टंट इन वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. लाईक decide a goal and work towards it, and that will definitely happen. That happened with me. Properly plan your meals how you can, because you're feeding so you can't go on a diet, but you can work out. म्हणजे मी अगदी 10व्या दिवशी मी जिमला जायला लागले बिकॉज आय हॅड अ नॉर्मल डिलिव्हरी. आय कॅन, बट जेव्हा सिझेरियन असलं 3 महिने नाही जाऊ शकत. पण वॉक तर तुम्ही करूच शकता. स्टार्ट स्लोली 15 minutes, मग हळूहळू वाढवत जाऊन. आणि देन आय गॉट माय बॉडी बॅक. आणि आय थिंक इट इज पॉसिबल फॉर एव्हरीबडी टू डू इट. असं मी काही वेगळं जगावेगळं काही केलेलं नाही आहे. आय जस्ट फील की बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड कीप डुईंग अँड इट विल हॅपन. आय थिंक दॅट्स ग्रेट. सो वॉट वी ट्राईंग टू से हिअर इज की काही ना काहीतरी नवीन तुम्ही ट्राय करत राहा, बट एन्श्योर की ते फक्त यूट्यूब बघून नाही करत आहात. यु नो, हॅव अ टीचर, हॅव कन्सिस्टन्सी, हॅव डिसिप्लिन, अँड यु नो एव्हरीथिंग इज पॉसिबल. On that note, Aditya, thank you so much, you know, for coming here today and being on the show. Thank you. आमच्याकडनं एक छोटंसं टोकन ऑफ लव्ह आहे तुमच्यासाठी, सो विल जस्ट गेट दॅट फॉर यू. नक्की. सो द केकवाली म्हणून आपलीच मैत्रीण आहे, तिच्याकडनं तुम्हाला एक छोटीशी भेट. आय होप यू लाईक इट. थँक्यू सो मच. इट इज माय प्लेजर कमिंग हिअर. कारण आर्टिस्टची लाईफ ही लोकांच्या समोर येत नाही. त्याचं आर्ट येतं, पण त्याची लाईफ जर्नी आणि त्यांच्याबद्दल कधी येत नाही. त्यामुळे थँक्यू सो मच. यू गिव्ह मी अ चान्स टू स्पीक अबाउट माय लाईफ जर्नी अँड आय होप दिस हेल्प समबडी. नो ॲब्सोल्युटली. आय थिंक जे काही आपण थोडक्यात आपल्याला बोलता आलं त्याच्यामधनं आय एम शुअर की एक खूप चांगला मेसेज आपल्या ऑडियन्सला, व्ह्युअर्सना मिळणार आहे. तुम्ही सुद्धा मलखाम ट्राय करा. तुम्ही सुद्धा यु नो हे जे काही वेगवेगळे फॉर्म्स आपण आता डिस्कस केले नक्की ट्राय करा. हे जे काही आपण डिस्कस केलं, एरियल ॲक्ट्स, मलखाम, हे सगळं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. त्यांच्या क्लासेसची लिंक आणि डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. डू चेक इट आउट. तुम्हाला एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा. कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये कोणाला बघायला आवडेल, कोणाची स्टोरी ऐकायला आवडेल. पण हे सगळं आम्ही का करू शकतो माहिती आहे? आमच्या सगळ्या सपोर्टर्समुळे. थँक्यू सो मच द केकवाली, आवर गिफ्टिंग पार्टनर, ठाणे अमृतालय, आवर बेवरेज पार्टनर आणि आवर फूड पार्टनर मेदकोट. आम्हाला तुमचा सपोर्ट असाच कायम मिळेल. थँक्यू सो मच.